होमिओपॅथीमध्ये कस्टमाइज्ड मेडिसिन हाच एक फॉर्म्युला आहे जो की सक्सेसफुल आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की होमिओपॅथीने कॅन्सर बरा होऊ शकतो. तो किडनी स्टोन हा किडनीत असू देत किंवा नळीत असू देत किंवा कुठे मूत्रनलिकेमध्ये अडकलेला असू देत, विदाऊट आपण सर्जरी त्याला बरं करू शकतो. तू होमिओपॅथी करशील तर होमिओपॅथी दवाखाने मी काही चालताना बघितलेले नाही. तुम्हाला नंतर आहे ना डब्याच बांधायचे आहेत किंवा डब्बीच भरायची आहे किंवा पुड्याच द्यायच्या आहेत. अशा पद्धतीचं स्टेटमेंट्स मला हे व्हायचं. हे जे आहे हे प्लासिबो इफेक्ट प्रोड्यूस करतं. त्याच्यामुळे काही पेशंट बरा होत नाही आणि हे जोही पेशंट बरा होतो तो सायकोलॉजिकली बरा होतो. जर तो सायकोलॉजिकली बरा होणार असेल तर त्या पेशंटची एक तास हिस्ट्री घेण्यामध्ये का बरं आम्ही वेळ वाया घालतो. बैलगाडीमध्ये बसून सुद्धा मी पेशंट बघायला गेलेलो आहे दूरपर्यंत. खेडेगावामध्ये जिथे फोर व्हीलर जाऊ शकत नाही तिथे टू व्हीलर पण जाऊ शकत. अशा ठिकाणी माझा लॅपटॉप आणि माझी स्टडीची बॅग सोबत घेऊन मी तिथे गेलेलो आहे. 10,000 पेक्षा जास्त औषधं होमिओपॅथीमध्ये सध्या माझ्या क्लिनिक्समध्ये. नमस्कार सर. नमस्कार. अनटॅप बाय गौरवमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसांपासून वाट बघत होतो तुमची. ह्या सर्व विषयांवर बोलू, ह्या सगळ्या गोष्टींवर हे करू. आज योग आला असं म्हणावं लागेल. बेसिकली सर आता काय होतं की मला पॉडकास्ट जेव्हा मी करतो तेव्हा काही रिसर्च करतो, काही क्वेश्चनरीज बनवतो आणि मी समोरच्याला देतो. ओके, पण मला आज तुम्हाला द्यायच्या नव्हत्या. याच्या मागचं महत्वाचं कारण म्हणजे काय होतं माहितीये की भरपूर काही असे मिथ्स आहे, म्हणजे लोकांच्या मनामध्ये असे शंका आहे, कुशंका म्हणू शकतो आपण. बरोबर. तर ते मला तिथे बस करायचे होते. त्याच्यामुळे म्हटलं ऑन द स्पॉट तुमच्यासोबत आपण पॉडकास्ट करू. खूप खूप छान. सर आता मला आपल्या याची सुरुवात एक करायची आहे एका प्रश्नापासून, की रिसर्च जेव्हा करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की होमिओपॅथी हे इंडियन सायन्स नाही, हे जर्मन सायन्स आहे. काय सांगाल याच्याबाबत? बरोबर आहे. हे नक्कीच जर्मन सायन्स आहे. पण मॅच्युअर हे इंडियामध्ये सगळ्यात जास्त झालं. आज बाहेर देशातून लोक आपल्याकडे येतात होमिओपॅथी मेडिसिन्स घेण्यासाठी. आयुर्वेदामध्ये किंवा होमिओपॅथीमध्ये काही चांगलं मिळेल का? विदाऊट सर्जरी कुठे आपल्याला चांगले डॉक्टर्स मिळतील का? आपल्याला ते ट्रीट करतील का? यासाठी आता इंडिया खूप पॉप्युलर झालं. इथे होमिओपॅथी खूप डॉक्टर्स आहेत जे की रुग्णांना चांगले करतात. सुरुवातीला डॉक्टर सॅम्युअल हानेमन यांनी ह्या शास्त्राचा उलगडा केला. त्यांनी याचा शोध लावला आणि मग नंतर खूप दिवसांच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा डॉक्टर राजा रणजित सिंगवर हा कुठेतरी औषधांचा प्रयोग झाला, त्यानंतर ते सायन्स जे आहे ते इंडियामध्ये आणि तिथून ते पुढे चालत गेलं. आता जसं राजा रणजित सिंगांचं तुम्ही सांगितलं, आता बऱ्याचदा असं दिसतं की घराणेशाहीमध्ये सर्वात प्रथम हे आलं. आता आपण म्हणजे एक असा मत प्रवाह आहे आपल्या याच्यामध्ये, की जर आपल्याला ॲलोपॅथी परवडत नसेल, नॉर्मल मेडिसिन आपल्याला परवडत नसेल, तर आपण होमिओपॅथीकडे जातो. म्हणजे असं थोडक्यात म्हणायला पाहिजे की गरिबांचं. पण तसं काही नाहीये. जेव्हा आपण इतिहासात जातो, तेव्हा म्हणजे घराणेशाहीमध्ये सुद्धा राजांकडे सुद्धा हे डॉक्टर्स होते. ह्या सर्व गोष्टी होतात. म्हणजे एलिझाबेथचं नाव घेतलं जातं. बरोबर. तर काय बघतात तुम्ही याच्याकडे? आता कसं आहे बघा, आजही होमिओपॅथी प्राचीन काळापासून एक घराणेशाही पॅथीस असल्यासारखं आहे. आजही माझ्याकडे ज्या लोकांनी त्यांच्या आजोबांनी, त्यांच्या पणजोबांनी घेतलेले मेडिसिन्स त्यांच्याकडे त्या आहेत अजून. हां. त्यांनी ठेवलेले आहेत आणि तेच मेडिसिन्स मागण्यासाठी कुठेतरी कोणीतरी येत आहे माझ्याकडे, की माझ्या आजोबांनी ते लिहून ठेवलेलं कुठेतरी होतं. डॉक्टर तुमच्याकडे आर्सेनिक अल्बम नावाचं औषध आहे का? डॉक्टर तुमच्याकडे हे अमुक-अमुक औषध आहे का? जर ते त्यावेळेसपासून त्यांना जर ते फरक देतंय, तर ते नक्कीच म्हणजे ते घराणेशाहीद्वारेच ते पुढे प्रगत झालेलं आहे. आणि तुम्ही आयुर्वेदिकचं सांगितलं, तर आयुर्वेदिक व्हर्सेस होमिओपॅथी जर आपण कंपेअर करायचं गेलं, तर काय सांगाल? आयुर्वेदा जर तुम्ही म्हटलं, तर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी लोकांमध्ये खूप याच्यामध्ये संभ्रम आहे. लोकांना वाटतं, की आयुर्वेदिक मेडिसिन्स आणि होमिओपॅथी मेडिसिन सेमच असतात, सेमच आहे. हां. बऱ्याचदा म्हणतात, की हां, आयुर्वेदिक औषध आहे का तुमच्याकडे? मला त्यांना समजून सांगावं लागतं. नाही, नाही, आयुर्वेदिक नाही, हे होमिओपॅथी औषध आहे, आजी किंवा काका. तर त्यावेळेस त्यांचा जो अ, समज आम्ही असा दूर करतो, त्याच उदाहरणाने सांगतो, की जसं एक तुळशीचं पान आहे. हं. तुळशीच्या पानाचा आपण चुरा केला किंवा त्याचा रस केला आणि तो सरळ-सरळ पेशंटला सर्दीचं औषध किंवा खोकल्याचं औषध म्हणून आपण दिला. हं. तर हे झालं आयुर्वेदा. राइट? अच्छा. हे आतापर्यंत तुम्हाला हे माहिती असेल. हो. ठीक आहे. पण हेच तुळशीचं जे आहे औषध आहे, त्याचा रस म्हणजे त्याचा एक थेंब, त्या रसाचा एक थेंब आणि 10 जे एम-एल आहे ते 10 थेंब जे आहेत ते पाण्याचे किंवा प्युअर अल्कोहलचे. हे जेव्हा एक थेंब अल्कोहल जेव्हा
10 थेंब पाण्यात जातं किंवा 100 थेंब पाण्यात जातं. तर त्यानुसार जे होमिओपॅथी मेडिसिन्स बनतात आणि त्याच्यामध्ये मोर द डायल्युशन, मोर द पोटेन्सी मतलब मोर द डायनॅमिसिटी. अशा पद्धतीने होमिओपॅथी मेडिसिन्सचं हे आहे, डिफरन्स आहे. मेडिसिन सेम आहे, बट डायनामायझेशन क्वालिटी डिफरंट असेल. आता जसं डायलोजिनचं तुम्ही नाव घेतलं. तर डायलोजिनचं असं म्हटलं जातं, म्हणजे बरेच जण जे विरोध करता याला, तर त्याच्यापैकी 80% जर बघितलं, म्हणजे 100 लोकं असेल तर 80% लोकं डायलोजिनमुळे याला विरोध करतात. जसं की असं उदाहरण दिलं जातं, की एक नदी आहे. नदीमध्ये जर तुम्ही एवढं-एवढं एक थेंबभर तुम्ही त्याच्यामध्ये हे टाकलं किंवा एक बाटलीभर, छोटीशी बाटलीभर तुम्ही विष टाकलं, तर ती पूर्ण नदी विषारी होणार नाही. आणि आपण जेव्हा हे बघतो मेडिसिन आपल्या बघतो, तर त्याच्यामध्ये डायल्युजन तिथे लिहिलेलं असतं. म्हणजे 20x मध्ये किंवा मग 4C मध्ये असं ते डायल्युजन लिहिलेलं असतं. तर काय नेमकं हे प्रकार? तर ज्यावेळेस पण डायनामायझेशन म्हटलं जातं किंवा डायल्युशन म्हटलं जातं. डायल्युशन काय असतं मी तुम्हाला त्याची एक सांगतो, की आय-आय-टी-एन्सनी सुद्धा प्रूव्ह केलंय, की जेवढं तुमचं डायल्युशन असेल, तेवढं मेडिसिन चांगलं वर्क करू शकतं. तेवढे ते म्हणजे एक हिडन जो डिसीज असेल तो सुद्धा तो क्युअर करू शकतो. इतकं डायनॅमिक मेडिसिनमध्ये पॉवर असते. जसं की नॅनोजेनेटिक सायन्स याच्या मध्ये त्यांनी आय-आय-टी-एन्सनी प्रूव्ह केलं आणि त्याचे प्रूव्ह केलं, की हे जे मेडिसिन आहे हे नॅनोजेनेटिक मॉलिक्युल्स ह्याच्यामध्ये सापडलेत. आणि हे तेवढंच खरं आहे, की जर सपोज तुम्ही जर मेडिसिनला बघायला गेलात, त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिसिनल मॉलिक्यूल मिळत नाही. पण तोच इफेक्ट 100% पेशंटला दिल्यानंतर तो मिळतो. बऱ्याचदा असंही म्हटलं जातं, की हे जे आहे हे प्लासिबो इफेक्ट प्रोड्यूस करतं. हं. त्याच्यामुळे काही पेशंट बरा होत नाही आणि हे जोही पेशंट बरा होतो, तो सायकॉलॉजिकली बरा होतो. जर तो सायकॉलॉजिकली बरा होणार असेल, तर त्या पेशंटची 1-1 तास हिस्ट्री घेण्यामध्ये का बरं आम्ही वेळ वाया घातला असता? बरोबर. तुम्ही सरळ पेशंटला मेडिसिन प्रिस्क्राईब केलं असतं आणि त्यांना म्हटलं असतं, की घेऊन टाक आणि काउन्सिलिंग केलं असतं छानपैकी. पण तसं नाहीये. छोटं बाळ, 1 दिवसाचं बाळ, 1 दिवसाच्या बाळापासून ते वृद्धापर्यंत, ज्याला कुठलीही सपोज एखाद्या वेळेस थोडी अशी केस होते, पॅरालिसिसची केस होते, त्याचा मेंदूसुद्धा काम करत नाही. बाळ आहे, त्याला कुठली समज नाही, त्याला काय काउन्सिलिंग करणार तुम्ही? बरोबर. तर अशा केसेसमध्ये सुद्धा जर त्या बाळाला जर आज लूज मोशन लागले, त्याला काहीतरी एखादं सर्जिकल डिसीज आहे, तर आपण त्या मेडिसिननी सुद्धा तो रिमूव्ह करू शकतो, काढू शकतो. तर ही जी पॉवर आहे, ही डायनामायझेशनची पॉवर आहे. ही डायनॅमिसिटीची पॉवर आहे. तर त्याच्यामुळे होमिओपॅथी जे आहे, हे डायनॅमिक सायन्स आहे. तर आता ते जे होमिओपॅथी म्हटलं ना, तर डोळ्यासमोर सगळ्यात पहिले ती गोल असलेली अशी ती साखरेची गोळी येते. आणि जे विरोध करणारे असतात ना, ते म्हणतात की सायकॉलॉजिकली हे ते तुम्हाला काहीतरी करण्यासाठी ती साखरेची गोळ्या तुम्हाला दिल्या जातात. हे नेमकं काय असतं? बरोबर. तसं नाहीये. साखरेच्या गोळ्याच आहेत असं नाही. होमिओपॅथी मेडिसिन डिस्पेन्स करताना लिक्विड प्युअर डिस्टिल वॉटरमध्ये पण करावं लागतं. समटाईम्स प्युअर अल्कोहलमध्ये सुद्धा होमिओपॅथी मेडिसिन डिस्पेन्स करतात. आणि जे साखरेच्या गोळ्या आहेत हे मीडियम आहे. ठीक आहे. ओके. हे काय मेडिसिन नाहीये. अच्छा. 10,000 पेक्षा जास्त औषधं होमिओपॅथीमध्ये सध्या माझ्या क्लिनिक्समध्ये आहेत. बरं. तर तिन्ही क्लिनिकमध्ये एक 10,000 पेक्षा औषधं हे मेंटेन करतोय आम्ही. आणि हे प्रत्येक आजारानुसार किंवा प्रत्येक पेशंटनुसार इंडिव्हिज्युअलिस्टिक स्टडी नंतर हे डिस्पेन्स केलं जातं. ओके. त्यातनं सिंगल औषध आम्हाला काढावं लागतं. पण जेव्हा डिस्पेन्स करण्याची जेव्हा पद्धत येते, तेव्हा ते आपल्याला एकतर लिक्विडमध्ये किंवा आयदर ग्लोब्युल्समध्ये म्हणजे साखरेच्या ज्या साबुदाण्याच्या हां. गोळ्या. सगळ्यांना प्रचिती जी आहे होमिओपॅथी म्हटलं तर साबुदाण्याच्या गोळ्या. तर ते साबुदाण्याच्या गोळ्या हे मीडियम आहे. तर ओके. आपल्याला जर बघायचं तर हे मीडियम इम्पोर्टंट नाहीये. कॅटलिस्ट म्हणून काम करणार आहे. जे मेडिसिन त्याच्यामध्ये जे टाकणार डॉक्टर ते खूप इम्पोर्टंट आहे. जर तुम्ही बघितलं तर 10,000 औषधं आहेत आणि एक आजार आहे. समजा एक फॉर एक्झाम्पल मूळव्याधचा त्रास पेशंटला आहे. हं. लेट्स गेस की होमिओपॅथीमध्ये किती औषधं असतील मूळव्याधसाठी? एक अंदाज होमिओपॅथी मूळव्याधसाठी मूळव्याधसाठी एक अंदाज अंदाज असेल लावा. एक 50-60. जवळपास 1,000 औषधं बापरे! होमिओपॅथीमध्ये मूळव्याधसाठी. आणि त्यातनं आपल्याला एक औषध द्यायचं आहे. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट जॉब राइट? तर होमिओपॅथी हे प्लासिबो सायन्स नाहीये. होमिओपॅथी हे प्रूव्हन सायन्स आहे आणि याची जी प्रूव्हिंग आहे ही ह्युमन बीइंग्सवर होते. नॉट ऑन एनिमल्स ओन्ली. म्हणजे हे ह्युमन बीइंग्सवर प्रूव्हिंग होतंय. त्याला मेडिसिन दिलं जातं. त्याची पूर्ण मेंटल स्टडी, तो मेंटल सिम्प्टम्स काय प्रोड्यूस होत आहे, त्याच्यात फिजिकल सिम्प्टम्स काय प्रोड्यूस होत आहे,
हे सगळं सखोल अभ्यासानंतर एका होमिओपॅथी औषधाची प्रगती होते. अच्छा. आता हे औषधं पण असं म्हणतात ना, दीर्घकाळ घ्यावं लागतात. मुळीच नाही. म्हणजे हा एक खूप मोठा गैरसमज आहे. बरं. होमिओपॅथी म्हटलं तर सगळ्यात फास्टेस्ट ॲक्शन जर असेल कुठल्या औषधाची. हां. मागेच आपण आता बोललो, की अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा बोलले होते, की फ्रिक्वेन्सी मेडिसिनचा काळ येईल काही दिवसानंतर हो, आणि हो. त्यावेळेस फ्रिक्वेन्सी मेडिसिन लागतील. तर होमिओपॅथी फ्रिक्वेन्सी मेडिसिन आहे. मला सांगा एखादी फ्रिक्वेन्सी आपण एखादे फास्ट जर हे करतोय किंवा फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस होते तर रिएक्शन पण लगेच मिळेल ना, हो, हो. राइट? सपोज आज जर तुम्हाला लूज मोशन्स होत आहेत किंवा तुम्हाला कुठला त्रास होतोय, तुम्ही सडन एका चांगल्या होमिओपॅथी डॉक्टरकडे आलात. हं. तुमचं 2 तासानंतर तुमचं पोट गडगड करणं थांबेल. बरं. इतकी ॲश्युरिटी होमिओपॅथी तुम्हाला देऊ शकते. फक्त बरोबर. अनलेस अँड अंटिल मेडिसिन जर एक्झॅक्ट असेल तर. तर. त्यासाठी अभ्यास, एक्झॅक्टनेस, कंप्लीटनेस आणि डेप्थ ही खूप इम्पोर्टंट आहे. तर हो. ती प्रत्येक सिम्प्टमची. विषय निघाला म्हणून अजून एक तो सिम्प्टम कसा असतो आमच्यासाठी एक तुम्हाला समजून प्लीज, प्लीज. सपोज एखादा पेशंट डोकं दुखणं घेऊन आलाय, राइट? हां. त्याचं डोकं दुखतंय. ॲज अ तो जर सपोज एका मॉडर्न सायन्सकडे जेव्हा तो जातो, डॉक्टरांना सांगतो, की मला डोकं दुखतंय. डॉक्टर विचारणार तुला कसं डोकं दुखतंय? माझं एक साइडचं डोकं दुखतंय. ठीक आहे. अजून काय त्रास होतोय? डॉक्टर मला थोडंसं उलट्या झाल्या त्याच्यासोबत आणि ठीक आहे. बरं एवढा-एवढा त्रास आहे. तुला हं, मेडिसिन लिहून देतो. तर स्पेसिफिक मेडिसिन्स आहेत मायग्रेनसाठी सपोज, हं. की ज्या देणार आहेत. त्याच्यात डिफरन्शिएशन होईल. हं. सायनोसायटिस आहे का नेमकं मायग्रेनच आहे. आणि त्याच्यानुसार त्याला ठरलेल्या मेडिसिन्स आहेत त्याच दिल्या जातील. पण जेव्हा तोच रुग्ण जेव्हा होमिओपॅथी डॉक्टरांकडे येतो, त्यावेळेस होमिओपॅथी डॉक्टर त्याला ॲज अ होल कन्सिडर करेल. म्हणजे तो त्याला पूर्णतः बघेल, की नेमकं तुझं डोकं दुखतंय ना, तर हे हां. कधी दुखतं? तो सांगेल, की माझं नेमकं सकाळी उठल्यानंतर दुखतं. हो. नेमकं तू जेव्हा उठल्या-उठल्या तुझं डोकं दुखायला लागतं, की तू झोपेत असतो त्याच वेळेस तुला कॉल येतो, की माझं हेडेक स्टार्ट झालंय हं. म्हणून. दुखतंय तर कशा पद्धतीचं दुखतं? अच्छा. टच-टच करतं, एकदम शूटिंग पेन असतं, का स्टिचिंग पेन असतं, हां. की नेमकं ते कुठे एक्सटेंड होतं का? ते रेडिएट होतं का? म्हणजे हं. जर समजा ते इथे दुखत होतं, तर ते इथून मानेपर्यंत जातं का? हो, हो. मग त्याच्यानंतर तुला अजून काय त्रास होतो? हं. कशाने तुला बरं वाटतं? दाबल्याने बरं वाटतं, मसाज केल्याने बरं वाटतं, की थंड पिल्याने बरं वाटतं, गरम याने शेकलं तर बरं वाटतं, थंड याने शेकलं तर बरं वाटतं. अशा छोट्या-छोट्या सिम्प्टम्सवर आम्हाला अभ्यास करावा लागतो आणि एका स्पेसिफिक औषधावर आम्हाला यावं लागतं. बरं. पण जर हे इतकं स्पेसिफिक आणि इतकं एक्झॅक्ट औषध जर आम्ही देऊ शकलो पेशंटला, हं. तर 100% त्याचा जो मायग्रेनचा त्रास आहे, तो 100% निघू शकतो. अशा पद्धतीने होमिओपॅथीचं हे आहे. तर आता अ, असं पण मी आता रिसेंटली ऐकलंय आणि खास करून तुमच्याच याच्याकडून ऐकलंय, की कॅन्सरचे पेशंट्स बरे होतात. बरं. ओके. आता होमिओपॅथीमध्ये पण ते सगळ्या गोष्टी आल्या, ते सायन्स आलंय. का हे पहिल्यापासून होतं? हा पहिला प्रश्न आणि काय ट्रीटमेंट केली? एक एक्झाम्पल देऊन सांगा, की कॅन्सरचा पेशंट बरा झाला. बरोबर. मुळात कॅन्सर म्हटलं तर सगळ्यात पहिले ना, रुग्णाच्या मनात भीती भयंकर असते. बरोबर आहे. त्यानंतर येतं कन्फ्युजन. नेमकं ट्रीटमेंट कुठली करायची? हं, हं, ठीक आहे. सुरुवातीला सर्जरी सुद्धा ऑप्शन नसतो बऱ्याच केसेसमध्ये. हं. सर्जरी करून सुद्धा पेशंट बरा नाही होऊ शकत. मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं असतं, एक स्पॅन दिलेला असतो, की "बाबा रे, तू वर्षभर जगशील, 2 वर्ष जगशील." पण हे असं एक रफली आयडिया पेशंटला माहीत असते, की आता माझा काळ इतकाच राहिला. मग त्याच्यात असतं कन्फ्युजन. मग आता नेमकं काय करायचं? सर्जरी नाही, मग डॉक्टर म्हणतात किमो करूया, रेडिओ करूया आणि त्यांनी आपण तुझा आजार जो आहे तो थांबवूया. तो तुझा पसरू नये यापासून आपण काळजी घेऊया. पण हे सगळे रिसर्चेसच आहेत. बरं. म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी जेही होतं, आतापर्यंत प्रूव्हन कुठलंच औषध कॅन्सरसाठी आलेलं नाहीये. कुठेच नाही. ना होमिओपॅथीमध्ये, ना ॲलोपॅथीमध्ये, ना आयुर्वेदामध्ये. तर प्रूव्हन कुठलं औषध नाही, की हे औषध घेतल्याने पेशंट 100% बरा होणार. पण होमिओपॅथीची जी स्टडी आहे, ती होलिस्टिक स्टडी आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, की होमिओपॅथीने कॅन्सर बरा होऊ शकतो. पण हं, जर तो अर्ली स्टेजमध्ये जर होमिओपॅथीकडे आला, हं, तर आणि जर त्याचा प्रोग्नोसिस कसा आहे, सगळ्या गोष्टी बघून तो कुठला कॅन्सर आहे आणि त्याला कशा पद्धतीने ट्रीटमेंट आहे. मी एक उदाहरण सांगतो. हं, आतापर्यंत माझ्याकडे अनेक कॅन्सरचे केसेस ठीक झालेले आहेत. हं. त्याचे इव्हन काही एव्हिडन्सेस म्हणजे इव्हन काही प्रोलॉन्ग झाल्यात म्हणजे ज्यांचं पेट खूप लवकर होणार होता त्या खूप दीर्घकाळ जगल्यात आपल्या औषधानंतर आणि काही जे आहेत त्यांचे रिपोर्ट्स सुद्धा माझ्याकडे आहेत. त्यांचे फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत. ग्रेट. तर एक केस मी तुम्हाला आता बोलतो.
एक रेक्टल कॅन्सरची केस माझ्याकडे आली होती. हं. म्हणजे गुदद्वाराच्या वरचा जो भाग असतो त्याच्यामध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला होता. बरं. तर ती गाठ असताना पेशंटला भयंकर त्रास व्हायचा. हं. त्रास असा की फ्रिक्वेंट मोशन्स म्हणजे नेहमी शौचाला जाणे, की जवळपास दिवसातनं ते थोडं जरी काही पोट दुखायचं, मुरडा यायचा आणि मोशन पास करायला लागायचं. दिवसातनं 12-13 वेळेस मोशन्स त्यात आव पडायची म्हणजे जे म्युकस पडायचं, रक्त पडायचं. पेन खूप होतं, भयंकर त्रास होता. दुखणं, आग इतकी होती की ते सहन करण्यापलीकडे होतं. डॉक्टरांनी 2 महिन्याचा कालावधी दिला होता पेशंटसाठी, की आपण ऑपरेशनची डेट घेऊया, 2 महिन्यात आपण ऑपरेशन करूया. आणि जी 2 महिन्यापूर्वीचे जे रिपोर्ट्स होते तेही आमच्याकडे सेव्ह आहेत. म्हणजे मी एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस आतापर्यंत करतोय. बरं. म्हणजे माझ्याकडे जेही पेशंट येतात त्यांचे एव्हिडन्सेस मी आता स्टोअर केलेत माझ्याकडे. अरे वाह! ते आहेत ग्रेट. आपल्याकडे. मग ज्यावेळेस तो पेशंट माझ्याकडे आला, त्यांना ज्या पद्धतीने आम्ही हिस्ट्री घेतली आणि जे सगळं होलिस्टिक स्टडी केला, कसं झालं, काय झालं, कधीपासून होतं आणि आता कसं तुम्ही ट्रीटमेंट घेतली आहे आणि आता पुढचं सगळे आम्ही मेडिसिन्स दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेशंटच्या मोशन्समध्ये जवळपास 50% पर्यंत रिलीफ आला. बरं. जिथे 12 वेळेस जात होता, तिथे 5-6 वेळेसमध्ये मोशनची फ्रिक्वेन्सी आली. सर असं एक बघितलं जातं एक ट्रस्टचा एक भाग म्हणून, की लवकर होमिओपॅथीवर विश्वास बसत नाही. आणि बऱ्याचदा आता जेव्हा तुम्ही आता सांगताय, तुमचे जेव्हा रिझल्ट बघितले, माझा कुठे ना कुठे थोडाफार असा भरोसा बसतोय, विश्वास माझा त्या गोष्टींवर बसतोय. तर का असं होतं? आणि आजकाल आपण बघतोय, की ॲलोपॅथीकडे किंवा मॉडर्न सायन्सकडे जास्त कल आमचा दिसतो. बरोबर. आता तसं नाही राहिलंय. म्हणजे हां, ट्रस्ट आता डेव्हलप होत चाललाय. बरेच रिहॅब सेंटर्स ओपन होत आहेत. हां. खूप मोठे-मोठे तिथे त्या पद्धतीने तिथे होमिओपॅथी, आयुर्वेदा, नॅचरोपॅथी हे युनाइट होऊन काम करत आहेत. आणि तिथे वंडरफुल म्हणजे छान रिझल्ट्स मिळतात पेशंटला. बरं. इथून लोकं कितीतरी दूर-दूर त्या रिहॅब सेंटर्समध्ये ट्रीटमेंटसाठी जातात. हं. होमिओपॅथी डॉक्टर चांगला डॉक्टर कुठे मिळेल का? शोधून माझ्याकडे ऑल ओव्हर इंडिया सगळे पेशंट्स येतात. आणि इव्हन आपल्याकडनं सुद्धा बाहेर मेडिसिन सुद्धा जातात. म्हणजे बाहेर बरं. देशांमध्ये सुद्धा आपण मेडिसिन पाठवतोय. हं. तर विचार करा ट्रस्ट इश्यू जो होता ना, तो एक काही दिवसांपूर्वीचा होता काय? अजूनही थोडाफार आहे. तो काय आहे ते पण सांगतो. सपोज एक कॉलेज आहे. एखाद्या कॉलेजमध्ये पर पर अकॅडमिक इयर 100 स्टुडंट्स एका बॅचमध्ये जातात. तर 100 स्टुडंट्समधनं फक्त मोजून 3 ते 4 मुलं हं. किंवा 2 ते 3 मुलं ते होमिओपॅथी प्रॅक्टिसकडे येतात. आणि तेच नंतर मग जर सपोज एवढ्या मोठ्या जनगणनेला समजा हेच जर 3-4 डॉक्टर पर इयर जर ते निघत असतील, प्रत्येक कॉलेजमधनं, तर हे खूप अवघड गोष्ट आहे. तर तेवढे क्वालिटी डॉक्टर्स पण आपल्याला हवे आहेत. तेवढ्याच मुलांनी चांगलं डेडिकेशननी तेवढा अभ्यासही त्यांचा हवा आहे. हं. त्यांनी 100% बिलीव्ह करून त्यांच्या स्वतःच्या पॅथीवर बिलीव्ह करून होमिओपॅथीच करायला हवं. त्यांनी जर ॲलोपॅथी नाही केलं, हं. तर त्या हॉस्पिटल्समध्ये खूप जर तुम्ही आरेमो बघणार, जे पण हॉस्पिटल मल्टीनॅशनल हॉस्पिटल जे चालतायत, तर हे फक्त आणि फक्त होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टर्स त्याच्यात जास्त इन्व्हॉल्व. हो. ते स्वतः होमिओपॅथी डॉक्टर असून सुद्धा हं. ते ॲलोपॅथी मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतात. कितीतरी तुमच्या जवळपासच्या एरियामध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं, तर होमिओपॅथी डॉक्टर डिग्री होमिओपॅथीची आहे, हां. बट ते ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात. याने काय होतंय, की हळू जो रेशो आहे, हं. तो कमी होत चाललाय. तिथे कॉन्फिडन्स ब्रेक होणार आहे पेशंटचा. हं. जर तुम्ही होमिओपॅथी डॉक्टर आहात आणि तुम्ही जर मला ॲलोपॅथी औषध देत आहात, हं. तर स्वाभाविक आहे तुम्ही काय म्हणणार, हा जर डॉक्टर होमिओपॅथी आहे आणि तुम्हाला ॲलोपॅथी देते, तर याचा अर्थ होमिओपॅथीमध्ये कुठेतरी कमी आहे. हं. मला माझ्या होमिओपॅथी मित्रांना एक आज आपल्या पॉडकास्टमधून एक संदेश द्यायचा आहे, की मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने होमिओपॅथी प्रॅक्टिसमध्ये उतरा. तुमचा अभ्यास वाढवा. नक्कीच होमिओपॅथी तुम्हाला सगळं काही देऊ शकतं. सगळी लक्झरी होमिओपॅथीतनं तुम्हाला मिळू शकते. आता सर ठीक आहे. आता कळालं की होमिओपॅथी. पण आता मला होमिओपॅथी डॉक्टरांकडे जायचंय आणि आजूबाजूला नाहीये कोणी चांगलं. तर आयडेंटिफाय कसं करावं की हा जेन्युइनिटी आहे, म्हणजे जेन्युइन आहे किंवा त्याची जेन्युइनिटी कशी टेस्ट करावी? आता कसं होतं ना, की बऱ्याचदा होमिओपॅथीमध्ये पण बरेच क्वॅक्स पण आहेत. हं. म्हणजे जे इव्हन त्यांच्याकडे डिग्री पण नाहीये. बट हं. स्पेसिफिक मेडिसिन्स किंवा काहीतरी त्यांना माहिती असल्यानुसार त्यानुसार ते प्रॅक्टिस करतात. पण काय होतं कुठेतरी ज्यावेळेस तुमचा जर आजार खूप अवघड आहे, खूप क्रिटिकल आहे, तर तुम्ही चांगला डॉक्टर सर्च करू शकता. तुम्ही त्यांना जाऊन प्रश्न विचारू शकता. तुम्ही माझी ट्रीटमेंट करणार आहात, तर नेमकं सिम्प्टोमॅटिक करणार आहात, हां. की तुम्ही माझी होलिस्टिक ट्रीटमेंट करणार आहात?
तुम्ही माझी केस स्टडी घेणार आहात का? पूर्ण तुम्ही मला हिस्ट्री विचारणार आहात का? हिस्ट्री विचारल्यानंतर तुम्ही मला प्रिस्क्राईब करणार आहात का? हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता. जर तुमचा डॉक्टर तुमची पूर्ण सखोल हिस्ट्री घेतोय, एक्झॅक्ट मेडिसिन तुम्हाला देतोय, नक्कीच तुम्ही त्यात बरे होऊ शकता. पण जर सपोज एखादा डॉक्टर प्री मेडिकेटेड किट्स असतात, अवेलेबल असतात. तिथे सगळं बनवलेले असतात आधीच आणि ते तुम्हाला जर प्रिस्क्राईब केले जातात. तर होमिओपॅथीमध्ये कस्टमाइज्ड मेडिसिन हाच एक फॉर्म्युला आहे जो की सक्सेसफुल आहे. अच्छा. कस्टमाइज्ड म्हणजे इंडिव्हिज्युअलिस्टिक स्टडी नंतर एक पेशंटला एक औषध. एका पेशंटला स्पेसिफिक त्याचंच औषध त्याला. असं नाही कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स असतात त्याच्यासोबत त्याला दुसरे 1-2 मेडिसिन्स आपण देऊ शकतो. बट ते त्याच्या स्टेटला अनुसरूनच ते असावं. असं. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना हा प्रश्न विचारू. आता याच्यामध्ये अजून एक असा प्रकार बघतो, की तुमच्याकडून पण बऱ्याचदा ऐकलंय तुमच्या इंटरव्ह्यूजवरून, तुमच्या सोशल मीडियावरून, की विना शस्त्रक्रिया आपण बऱ्याचशा गोष्टी आपण ठीक करू शकतो. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत आपल्या क्लिनिकमध्ये त्या अवेलेबल आहेत आणि आपण विना शस्त्रक्रिया करू शकतो? म्हणजे कुठेही एक सर्जिकलचं कुठेही न स्टिच करता किंवा काय करतात आपण करू शकतो? बरोबर. खूप सुंदर प्रश्न आहे. म्हणजे बघा काय असतं विना शस्त्रक्रिया म्हटलं तर तुम्हाला असं वाटतं की खूपच अवघड आहे. ठीक आहे. आम्हाला काय आहे ना, की आमच्यासाठी एक पेशंट आहे ॲज अ होल आम्हाला त्याला कन्सिडर करायचं. हां. मग त्याला प्रॉब्लेम कितीही मोठा असू देत. आम्ही एक छान त्याला एक्झॅक्ट सिमिलिमम म्हणजे एक्झॅक्ट औषध जर दिलं, तर त्याची शस्त्रक्रिया नक्कीच बरी होईल. म्हणजे विदाऊट शस्त्रक्रिया आपण त्याला बरं करू शकतो. जसं किडनी स्टोन आहे. तर किडनी स्टोन हा किडनीत असू देत किंवा नळीत असू देत किंवा कुठे मूत्रनलिकेमध्ये अडकलेला असू देत. विदाऊट आपण सर्जरी त्याला बरं करू शकतो. युरेथ्रल स्ट्रिक्चर आहे. युरेथ्रल स्ट्रिक्चर म्हणजे लघवीच्या मार्गामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतो. तोही प्रॉब्लेम आपण म्हणजे विदाऊट ऑपरेशन आपण तो सर्जरी आपण त्याला बरं करू शकतो. बिकॉज ह्या काही सर्जरी आहेत ह्या वारंवार कराव्या लागतात. कारण त्याची टेंडन्सी कुठेतरी ब्रेक नाही होत. पण टेंडन्सी जर ब्रेक करायची तर होमिओपॅथी इज द मेडिसिन. अच्छा. दुसरी एक गोष्ट कॅन्सरसाठी सपोज जर अर्ली स्टेजमध्ये रुग्ण जर संभ्रमात असतील, खूप कन्फ्युजन असेल कोण काय ट्रीटमेंट घ्यावी, ॲलोपॅथी घ्यावी, होमिओपॅथी घ्यावी, आयुर्वेदा घ्यावा. ठीक आहे ना. तुम्ही होमिओपॅथी सोबत आयुर्वेदा न घेता ॲलोपॅथी तुम्ही घेऊ शकता. होमिओपॅथी तुम्हाला हेल्प करेल. आयुर्वेदिक मेडिसिन्स आणि होमिओपॅथी मेडिसिन्स सोबत नाही घेऊ शकणार. ठीक आहे. तिथे सुद्धा तुम्ही सर्जरीला अव्हॉइड करू शकता. जर तुम्हाला तुमच्या ॲलोपॅथी डॉक्टरांनी, रेडिओलॉजिस्टनी तुम्हाला जर हेल्प केली. सपोज माझा एक पहिल्यापासून एक बिलीव्ह होता, की होमिओपॅथी आणि मॉडर्न सायन्स हे हात धरून त्यांनी काम करावं. जसं की सपोज एक पेशंट मी ट्रीट करत आहे आणि त्या पेशंटच्या रिपोर्ट्समध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. पेशंटला क्लिनिकलीही तो पेशंट बरा दिसतोय. तो सिम्प्टोमॅटिकलीही बरा वाटतोय. रेडिओलॉजिस्टनी किंवा बाकीच्या मॉडर्न सायन्सनी एक हात पुढे घेऊन त्यांना विचारावं, की तुला बरं वाटतंय तर मग तू हे मेडिसिन्स घेतला होता का? बरोबर. तर ठीक आहे. जर पेशंट ज्या सांगतोय मी होमिओपॅथी मेडिसिन्स घेतलं होतं, तर त्यांनी त्यावेळेस त्याला शाबासकी द्यावी, की ठीक आहे तू बरा होत चाललायस. मी तुझे रिपोर्ट्स बघतो. मागच्या रिपोर्ट्समध्ये आता काय फरक आहे? आणि असे माझे बरेच मित्र आहेत जे मॉडर्न सायन्समध्ये आहेत आणि ते ॲलोपॅथी प्रॅक्टिशनर आहेत. बट स्टिल दे आर सपोर्टिंग होमिओपॅथी. दे आर रेफरिंग मेनी पेशंट्स टू मी, की त्यांना जेन्युइनली वाटतंय, की त्यांचा पेशंट हा ऑपरेशनला न जावा आणि हा ऑपरेशन विरहित राहावा. तर आणि त्यांचे रिझल्ट्सही त्यांना मी दाखवलेत, की कसे ते बरे झालेत. आता याच्यामध्ये तुमचं जे एक्सपर्टीज आहे, जे थायरॉइडमध्ये म्हटल्या जाते, वंध्यत्वामध्ये म्हटल्या जाते, त्याच्या बाबतीत थोडं सांगा ना? बरोबर. बेसिकली थायरॉइड असू देत किंवा असे बरेच वंध्यत्व आहे. म्हणजे माझ्या काही स्पेशालिटीज होत्या ज्यामुळे माझं नाव झालं होतं, की थायरॉइडचा उपचार होमिओपॅथीने हे डॉक्टर करतात. तर थायरॉइड हा 2 प्रकारचा असतो म्हणजे हायपो आणि हायपरथायरॉइडिझम असे 2 प्रकारचे थायरॉइडचे आजार तुम्हाला बघायला मिळतात. याच्यासाठी एक गोळी असते ती आयुष्यभर घ्यावी लागते. बरं. तुम्हाला थ्रू आउट युअर लाईफ ती गोळी ठेवावी असं डॉक्टर रिकमेंड करतात. पण असं मुळीच नाहीये. जर तुम्ही सुरुवातीला ॲलोपॅथी मेडिसिन्स न घेता किंवा मला काही कॉन्ट्राडिक्ट नाही करायचंय एखाद्या स्पेसिफिक पॅथीला. पण ठीक आहे. त्यांच्यासाठी तोच एक उपाय आहे. त्यांच्या सायन्सनी तोच एक लिहिलेला आहे किंवा त्यांच्या रिसर्चनुसार एल्ट्रोक्झिन हे आर्टिफिशियल हार्मोन आहे. ते बॉडीत जाणार. ते गेल्यानंतर ते हार्मोन बॉडीत कार्यरत होणार. कुठेतरी ते आपल्या बॉडीत लॅक होतंय म्हणून आपल्याला ते बाहेरून घ्यावं लागतं. बरोबर आहे. पण ते लॅक का होतंय याचा जर कॉज आपण बघितला, तर तो एक ऑटोइम्युन डिसीज मुळात बघायला भेटतो. त्याचं कारण हे एक ऑटोइम्युन डिसीज. म्हणजे स्वतःचेच काही
सेल्स आहेत त्या स्वतःच्या सेल्सला हवी होतात त्या मारायला लागतात. मग जर आपण तिथे जाऊन जर बरोबर तो पॉइंट पकडला आणि जर तिथे आपण तो कॉज फाइंड आउट करून जर तिथे आपण जर मेडिसिन दिलं, तर नक्कीच थायरॉइडची गोळी घ्यायची गरज नाही. डायबिटीजसाठी रेग्युलर गोळी घ्यायची गरज नाही. सपोज डायबिटीज का होतो? तुमच्या बीटा सेल्स आहेत. त्या डिस्ट्रक्ट होत चाललेल्या असतात. त्या मृत पावतात किंवा अधमृत पावतात. तर मग त्याच्यामुळे काय होतं कुठेतरी इन्सुलिन सिक्रेशन लॅक असतं. इन्सुलिन सिक्रेशन होत नाही आणि त्यामुळे शुगर जो आपण खातोय ती कुठेतरी पचत नाही. ती तशीची तशी रक्तामध्ये मिक्स होते. हं. आणि जशी ती रक्तामध्ये मिक्स होते तेव्हा त्याला कळतं, की मला साखरेचा आजार झाला. म्हणजे साखर झाली. हं. शुगर हा डायबिटीज आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. थायरॉइड हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. जर सपोज होमिओपॅथी मेडिसिनने याला जर ट्रीट करायला गेलं, तर त्याच्या ज्या बीटा सेल्स आहेत ह्या पुन्हा ॲक्टिव्हेट होतात. बरं. त्या पुनर्जीवित होतात. थायरॉइड सेल्स आहेत त्या पुनर्जीवित होतात. त्या पुन्हा काम करायला लागतात. आणि जर सपोज आपण त्या पद्धतीने जर आपण काम केलं, तर त्या रुग्णाला रिव्हर्सिबल चेंजेस बघायला मिळतात. अच्छा. म्हणजे जसं की हे जे डिसीजेस आहेत हे इरिव्हर्सिबल डिसीजेस म्हणून याला म्हणतात. बरोबर. ऑटोइम्युन डिसीजेस म्हणतात. याला काहीच उपायच नाहीये असं सांगतात. असं नाहीये. होमिओपॅथीकडे यासाठी 100% याच्यामध्ये औषध आहे. आता सर माझ्या यंगस्टर मित्रांसाठी एक प्रश्न आणि तो शेवटचा प्रश्न. होमिओपॅथी ॲज अ करियर बघावं का? नक्कीच म्हणजे होमिओपॅथी ही एक सुपर स्पेशालिटी पॅथी. सुपर स्पेशालिटी बोलतो मी, राइट? सुपर स्पेशालिटी याच्यामुळे बोलतो, की सपोज तुम्हाला एक स्पेसिफिक करियर करावं लागेल न्यूरोलॉजीमध्ये हं. किंवा तुम्हाला कॅन्सरमध्ये किंवा तुम्हाला किडनीमध्ये किंवा हार्टमध्ये किंवा ब्रेनमध्ये. हं. त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला त्या पद्धतीचे पेशंट्स मिळतील, राइट? हं. बट जर तुम्ही एक होमिओपॅथ बनलात, ठीक आहे? जर तुम्ही एक प्रॉपर होमिओपॅथ बनलात, चांगला होमिओपॅथी डॉक्टर बनलात, तर तुम्हाला ह्या सगळ्या केसेस अंडर रूफ एकाच छताखाली मिळतील. बरं. आणि त्यात तुम्हाला छान रिझल्ट्स पण मिळतील. ठीक आहे. सुरुवातीला एक उदाहरण सांगतो, गमतीशीर उदाहरण आहे. माझे बाबा एक होमिओपॅथी मेडिसिन्स घ्यायचे. मी लहान असताना ते घ्यायचे. ते त्यांच्या व्हेरिकोज वेन्ससाठी घ्यायचे. बरं. त्यांना व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम होता. अच्छा. ते औषध घ्यायचे. मग आम्हाला खूप कुतूहल असायचं, की बाबा हे गोड गोळ्या घेतात, तर आपल्याला पण 1-2 गोळ्या देतील. आणि ते द्यायचे पण असं मध्ये. आम्हाला आवडायचं. पण मग माहीत नव्हतं हे काय आहे नेमकं. ते पाण्यात औषध कालवायचे. ते आम्ही जसं आता डायल्युशन सांगतो पेशंटला आणि त्या पद्धतीने ते घ्यायचे. मग मी म्हणायचो, की आहे काहीतरी, ठीक आहे घेतात, औषध आहेत ते. पण मला एवढं कळालं होतं, की हे पायांसाठी हे औषध असतं. व्हेरिकोज वेन्सचं औषध हे पायांसाठी असतं बाबा आणि ते होमिओपॅथीमध्ये आहे. त्यांना बऱ्यापैकी फरकही त्यांनी जाणवला होता. मग त्यानंतर जेव्हा माझं एक 12th एक्झाम झाली. जसं प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं, की मी एम-बी-बी-एस करावं. एम-बी-बी-एस केल्यानंतर सगळं काही होईल आपलं. ठीक आहे. एक टॉप मोस्टचं करियर मेडिकल फील्डमध्ये एम-बी-बी-एस हे आजही आहे. पण होमिओपॅथी, आयुर्वेदा याबद्दल कुठेतरी कमी माहिती आहे. बरोबर. समज आई-वडिलांपर्यंत तरी कमी होता. माझ्यापर्यंतही माझ्या टीचर्स लोकांनी मला सांगितलं होतं, की "बेटा होमिओपॅथीमध्ये आहे करियर. हं. पण ठीक आहे थोडंसं स्ट्रगलिंग आहे. माहीत नाही काय होईल. तुला गव्हर्नमेंट जॉब मिळेल की नाही मिळेल. हां. बेटर आहे की तू आपलं ॲलोपॅथीसाठी प्रॅक्टिस कर. तेच बेस्ट आहे." अ, नंतर बाबा मला बोलले, की "हे बघ मी ज्या डॉक्टरांकडे होमिओपॅथी औषध घ्यायला जायचो ना, त्या डॉक्टरांकडे गर्दी असायची बरं." बरं. ठीक आहे. त्या डॉक्टरांकडे गर्दी पण होती आणि त्यांच्याकडे 4 व्हीलरनी डॉक्टर येतात. म्हणजे गाडी चालवत येतात डॉक्टर त्यावेळेस. त्यावेळेस. तर होमिओपॅथीमध्ये रिझल्ट्स आहेत. त्यांच्याकडे एवढे पेशंट्स आहेत. ते बरेही करतात. मलाही फरक होतोय. तर तू एक वेळेस ट्राय घे. मला असं वाटतं तू होमिओपॅथी कर. आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात काय होतं, फक्त मला काय करायचंय, मला एक चांगला फिजिशियन बनायचंय. हं. डॉक्टर बनायचंय बस. ॲलोपॅथी, होमिओपॅथी तेव्हा काही माहीत नव्हतं. फक्त एक छान डॉक्टर बनायचंय आणि आपल्याला खूप रुग्ण बरे करायचे. अवघड-अवघड केसेस बऱ्या करायच्या. एक फॅमिली फिजिशियन बनायचं ही कुठेतरी डोक्यामध्ये त्यावेळेस होतं. आणि जे काही लोकं म्हणजे समाजामध्ये होते त्यांनी मला एक डिमोटिव्हेट करण्याचा कुठेतरी प्रयत्न झालाच होतोच तो. Obviously, obviously. की कसं की "नाही रे, ते एवढं खरं नाहीये. तू बेटर आहे की तू दुसरं कुठलं तरी करियर चूज कर." ठीक आहे. तू होमिओपॅथी करशील तर होमिओपॅथी दवाखाने मी काही चालताना बघितलेले नाही. तुम्हाला नंतर आहे ना डब्याच बांधायच्या आहेत किंवा डब्बीच भरायची आहे किंवा पुड्याच द्यायच्या आहेत. अशा पद्धतीचं स्टेटमेंट्स मला हे व्हायचं. मग मला तेच खूप इंटरेस्टिंग वाटलं, की नाही आता आपल्याला डब्बीच द्यायची आहे आणि पुडीच द्यायची आहे. तर असं नाही आपल्याला होमिओपॅथीला एक स्टँडर्ड दाखवायचं आहे लोकांना.
खरेच होमिओपॅथीमध्ये काय हिडन आहे. आणि मी होमिओपॅथीमध्ये ऍडमिशन घेतलं. त्यानंतर मी माझं मास्टर्स कंप्लीट केलं. आज माझ्याकडे सगळं काही आहे. 8 वर्षांमध्ये मी सगळं काही आहे, की मला एका होमिओपॅथीनेच दिलंय. माझ्या बरं. पेशंट्समुळेच ते मी इथपर्यंत आहे. तर हे कंप्लीट डेडिकेशन मी आजही, म्हणजे तुम्हाला मागच्या 8 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये बैलगाडीमध्ये बसून सुद्धा मी पेशंट बघायला गेलेलो आहे दूर-दूरपर्यंत. बरं. खेडेगावामध्ये जिथे फोर व्हीलर जाऊ शकत नाही, तिथे टू व्हीलर पण जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी माझा लॅपटॉप आणि माझी केस स्टडीची बॅग सोबत घेऊन मी तिथे गेलेलो आहे. आणि तिथे मला असे काही केसेस बघायला मिळाले रुरल एरियामध्ये, की ज्या एका ॲलोपॅथी डॉक्टरांपर्यंत सहज पोहोचू शकणार नाहीत, अशा मला त्यावेळेस मिळाल्या होत्या. आणि त्या केसेस मी होमिओपॅथीने बऱ्याही केल्या. बरं. आणि त्याचे वाह! काही ग्रेट. प्रूव्हन इफेक्ट्स जे आहेत ते मी माझ्याकडे जतनही केलेले आहेत. माझ्या मित्रांना मी हे सांगतो, की बाबा रे, आजपासून ठरवा, की जर तुम्ही आज शिक्षण घेत असाल होमिओपॅथीचं, हं. तर नक्कीच होमिओपॅथी हे तुमच्यासाठी एक वरदान आहे. खरंच, त्याला खरंच. तुम्ही वरदान म्हणूनच ॲक्सेप्ट करा. आणि हं. ॲलोपॅथी प्रॅक्टिस न करता आपल्याच होमिओपॅथीला कसं आपल्याला वर नेता येईल त्याकडे बघा. नक्कीच सर, नक्कीच. धन्यवाद सर, इथे आलात, एवढा वेळ दिला आम्हाला. तर माझ्या टीमकडून तुमचे खूप खूप आभार सर. थँक यू.